आधी व्हिडिओ बघा। झाल्यात का मेणबत्त्या लावून? झाल्यात? माहीत नाही आपल्या हातामध्ये मेणबत्त्या कोण दिल्या तर, नाहीतर महिलांसाठी, आई बहिणींसाठी लंका जाळण्याची आणि महाभारत करण्याची ही संस्कृती आहे आपली। मेणबत्त्या जाळायची नाही। आणि शासनावरती अवलंबून राहिल्यापेक्षा, हातामध्ये मेणबत्त्या घेऊन फिरल्यापेक्षा, हातामध्ये मेणबत्त्या घेऊन सरकारला सांगितल्यापेक्षा की त्यांना फाशी द्या, हे करण्यापेक्षा ना जर का हातात तलवारी घेऊन जर उतरले ना तर खूप छान होईल। त्या हरामखोराला जर का भर चौकामध्ये जर जाळलं, फाशी नाही जर का जाळलं ना तर हे खूप छान होईल। म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे। तुमचं काय मत असं कमेंट करून नक्की सांगा। आणि जर आवडलं तर कोणाला तरी शेअर करा। कदाचित हेच झालं पाहिजे, कारण की याच्याशिवाय पर्यायच नाही। ज्यावेळेस असं काही होईल ना त्यावेळेस समोरचा काहीतरी विचार करेल, पुढच्या वेळेस असं होणार नाही। कदाचित आमचे बाळासाहेब ठाकरे किंवा आपले आनंद दिघे साहेब किंवा माझे मुंडे साहेब जर जिवंत असते ना तर असं काही झालंच नसतं। आणि जर झालं असतं ना त्याचे तिथं जाऊन हातपाय तोडले असते, कच्चं जाळलं असतं त्याला उभं। बोलायला शब्द नाही येते तोंडामध्ये, इतकं घाण वाईट होते। आणि आपण काय मेणबत्त्या घेऊन फिरतोय? नाही, सोडा त्याला, भर चौकात जाळा, त्यावेळेसच कुठेतरी चांगलं होईल। मी माझं मत मांडलं, तुमचं मत काय नक्की कळवा। धन्यवाद। बघितला? जागे व्हा, कारण आज ही गोष्ट त्या ताईवरती आहे। तुमच्या घरात यायला वेळ नाही लागणार। सीताराम। न ज़मीं मिली न फलक मिला है सफर में अंधा परिंदा, जिस राह की मंजिल नहीं वहीं खो गया हो के गुम।